मेन जो प्रॉब्लेम असतो 100% सीईटी मध्ये घेताना तो म्हणजे फिजिकल केमिस्ट्री मधल्या न्यूमेरिकलचा. सर आम्हाला सीईटी मध्ये लॉग टेबल देतात का हो? नाही देत. सर असं का करतात? कारण त्यांना तुमच्याकडून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एक्सपेक्टेड आहे. काय एक्सपेक्टेशन आहे सीईटीचे? तुम्हाला कन्सेप्ट कळल्यात का? न्यूमेरिकल सोडवायचे कसे हे कळलंय का? राहिला प्रश्न लॉगचा. मित्रांनो हे जे आहे लॉग 2, लॉग 1 किती आहे? 0. लॉग 2 किती आहे? 0.3. लॉग 3 किती आहे? 0.47. लॉग 4 किती आहे? 0.60. लॉग 5 किती आहे? 0.69. लॉग 7 किती आहे? 0.74. लॉग 8 किती आहे? 0.90. लॉग 9 किती आहे? 0.95. लॉग 10 किती आहे? 1 आहे. सर न्यूमेरिकलची माझी भीती निघून जाईल का? बाळा नक्की निघून जाईल. ताडे नक्की तुझी भीती निघून जाईल, पण त्यासाठी तुला रेग्युलर व्हिडिओज पाहावे लागतील. रेग्युलर न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायला लागेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आयोनिक इक्विलिब्रिया हा जो आपला टॉपिक आहे त्याचे PYQs आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आता सुरू केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डे बाय डे दिवसभरामध्ये वाढताना दिसणार आहे. कारण जसं जसं तुम्ही हे व्हिडिओज पाहत जाल, जसं जसं तुम्ही आपली PYQ सिरीज अटेंड करत जाल, तसं तसं तुमचा न्यूमेरिकलचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला सीईटी केमिस्ट्रीमध्ये निश्चितपणे होणार आहे. कारण जोपर्यंत आपण फिजिकल केमिस्ट्रीला अटॅक करणार नाही तोपर्यंत इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि अप्लाइड हे फार सोपे पोर्शन आहेत. तिथं सहज तुम्ही स्कोअर करू शकता. मेन जो प्रॉब्लेम असतो 100% सीईटी मध्ये घेताना तो म्हणजेच फिजिकल केमिस्ट्रीमधल्या न्यूमेरिकलचा. त्यामुळे स्टे ट्यून्ड. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. चलो पहा, स्क्रीनवरती क्वेश्चन तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅल्क्युलेट द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इफ POH ऑफ सोल्युशन इज 4.94. सो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कोणता फॉर्म्युला आपण नेमका वापरत असतो. तर इथं आता बेस आहे एक ज्याचं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काढा म्हणता येते. POH त्यासाठी दिलाय. सो POH ऑफ द सोल्युशन किती आहे? 4.94. आणि आपल्याकडे फॉर्म्युला असतो मित्रांनो, POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कोण? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. Therefore, negative log to the base 10 of OH minus ion concentration is equal to POH जे की दिलेले ते आपण मांडूयात 4.94. आता फक्त याला काय करायचं? सॉल्व करायचं. सो तुम्हाला हे करता येईल की log of OH minus ion concentration is equal to minus 4.94. So if you want to remove the log on the left side, you have to add the anti-log of the next number. So if you want to calculate concentration of OH minus, then it should be anti-log of minus 4.94. पण निगेटिव्ह नंबरचा, निगेटिव्ह 96चा अँटीलॉग निघत नाही. त्याच्यासाठी एक मेथड आहे की +1 -1 करा आणि तुम्ही अँटीलॉग काढू शकता. किंवा सिम्पली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगमध्ये लक्षात घ्या, ह्या सगळ्याचं जे प्रॉपर कॅल्क्युलेशन आहे ते 10 to the power of -4.94 असं होऊ शकतं. आणि तुम्हाला माहिती आहे की 10ची जी एक्सपोनेन्शियल पॉवर आहे -4.94 यालाच आपण 10 to the power of -5च्या आसपास पण कन्सिडर करू शकतो. सो हे जे आन्सर येणार आहे ते लगभग 1.148 10 to the power of -5 असं येईल, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्यक्ष तुम्ही कॅल्क्युलेशन पण करून जर बघितलं तर उत्तर तुमचं हे येईल. ओके, चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द POH ऑफ मिलीमोलार सोल्युशन? खूप छान क्वेश्चन इथं त्यांनी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट न देता मिलीमोलार सोल्युशन असं म्हटलेलं आहे. मिलीमोलार म्हणजे 10 to the power of -3 येईल, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कोणाचं? CaOH ट्वाइस. त्याचा तुम्हाला POH काढायचं. सो टू कॅल्क्युलेट द POH वन्स अगेन निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. इज दॅट क्लिअर? सो आपण जर हे कॅल्क्युलेशनला घेतलं तर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन तुमचं किती आहे? OH किती आहे मित्रांनो? पहा 2 टाइम्स आहे. सो 2 into 10 to the power of -3 या नंबरचा लॉग आणि त्याला बाहेर निगेटिव्ह साइन आहे. सो तुम्ही जर हे पाहिलं तर हे कॅरेक्टरिस्टिक मध्ये जाते एक्सपोनेन्शियल पॉवर. सो बार 3 आणि बाहेर मायनस आहे म्हणजे हे येईल +3 मायनस लॉग 2 किती येतं मित्रांनो? तर लॉग 2 लक्षात ठेवा 0.3010 असा येतो. समजून घ्या. सर आम्हाला सीईटी मध्ये लॉग टेबल देतात का हो? नाही देत.
सर असं का करतात? कारण त्यांना तुमच्याकडून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एक्सपेक्टेड आहे. काय एक्सपेक्टेशन आहे सीईटीचे? तुम्हाला कन्सेप्ट कळल्यात का, न्यूमेरिकल सोडवायचे कसे हे कळलंय का. राहिला प्रश्न लॉगचा, मित्रांनो हे जे आहे log 2, log 1 किती आहे 0, log 2 किती आहे 0.3, log 3 किती आहे 0.47, log 4 किती आहे 0.60, log 5 किती आहे 0.69, log 7 किती आहे 0.74, log 8 किती आहे 0.90, log 9 किती आहे 0.95, log 10 किती आहे 1 आहे. इट मीन्स काही कॉमन जे लॉगरिदम आहेत ते पाठ ठेवावे लागतील. त्यामुळे आरडाओरडा करून चालणार नाही. काही कॉमन गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला जर 100% पाहिजे ना, कोणाकोणाला 100% पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर आय वॉन्ट टू अचीव, माय टार्गेट इज टू गेट द 100% इन केमिस्ट्री सीईटी. त्यामुळे ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे काही पाठांतराचा भाग आहे तो करावा लागेल, तुम्हाला त्याला पर्याय नाहीये. त्यामुळं रडत बसण्यात काही मजा नाही, तरच तुम्हाला केमिस्ट्रीला 50/50 म्हणजेच 100% येतील. ओके, लेट्स कम बॅक टू द टॉपिक. log 2 घेतला आपण 0.3010 आणि ह्याचं जर सोल्युशन तुम्ही बघितलं तर ते किती येईल पहा, 0.3 कमी करा, इट मीन्स 2.7. 2.7 माझ्या मते पहिलाच ऑप्शन आहे. ओके, सो 2.7 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि आपल्याला विचारलेलं पण काय आहे, POHच विचारलेलं आहे. लेट्स मूव ऑन. मोलार कंडक्टिव्हिटी, आता हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन चुकून इथं आलेला आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन पहा, Ka आणि अल्फा दिलेलं आहे वीक ऍसिडचं. डिसोसिएशन कॉन्स्टंट मित्रांनो किती दिलेलं आहे, Ka 1.8 10⁻⁻5. अल्फा किती दिलेला आहे 0.03 दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली. व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन, सी ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली मित्रांनो. सो ज्यावेळी गिवन डाटा आपण लिहित असतो न्यूमेरिकल वाचताना त्याच वेळी फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, Ka = अल्फा स्क्वेअर C आहे. सो C = काय येईल मग, रिअरेंज द फॉर्म्युला Ka/अल्फा स्क्वेअर. हे झालं आपलं काय कन्वर्टेड फॉर्म्युला. आता तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुटअप करायच्या. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू काय येईल पहा, Ka आहे आपल्याकडे 1.8 10⁻⁻5 डिवायडेड बाय अल्फाचा स्क्वेअर घ्यायचा मित्रांनो 0.03 चा स्क्वेअर. सो जो मेजर पोर्शन आहे जिथं आपला कन्सेप्ट आहे तो पार्ट संपला. इथून पुढचा सगळा पार्ट जो आहे तो कॅल्क्युलेटिव्ह आहे. सो वी कॅन सिम्प्लिफाय द सेम थिंग. 0.03 चा स्क्वेअर तुम्ही बघा, -2 घ्या पॉवर याला, म्हणजे हे असं करू शकतो आपण 1.8 10⁻⁻5 डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर 9 येईल मित्रांनो, -2 10⁻⁻2 चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4. याला आणखी सिम्प्लिफाय करता येईल, ह्याला 18 करून टाकू म्हणजे हे किती होईल -6 होईल. सो ओव्हरऑल काय झालं मग 18 डिवाइड बाय 9 आणि हा किती आहे -6, वरती जाऊन हा मायनसचा +4 होईल म्हणजे किती राहिला 10⁻⁻2. सो 18/9 किती येतं 2 × 10⁻⁻2. मला तुम्हाला या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. सो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय नक्की लक्षात ठेवा, अगदी शेवटची छोटीशी स्टेप जी आहे ती मी तुमच्यासाठी ठेवले. 2 × 10⁻⁻2 या पूर्ण 4 ऑप्शनमध्ये नेमकं कुठं आहे तेवढं फक्त तुम्हाला सांगायचं आहे. आन्सर फ्रॉम युअर साइड, ए का बी का सी का डी, हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. परत एकदा, ए आहे का बी आहे का सी आहे का डी, हे तुम्ही मला सांगा. मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. चलो. Which from the following buffers is used to maintain the pH of human blood बनतंय. सो टोटल इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, आपल्या टेक्स्टबुक मध्ये स्पष्टपणे दिलेले विद्यार्थी मित्रांनो. कार्बोनिक ऍसिड अँड सॉल्ट ऑफ कार्बोनिक ऍसिड is the right answer for this question. Calculate the solubility of sparingly soluble salt. यस विचारलंय मित्रांनो तुम्हाला. कोणता सॉल्ट आहे BA. मी अगोदरच सांगितलंय तुम्ही ज्यावेळी सॉल्टचे काही पार्ट जो आहे तो पाठांतर करूनच ठेवावा लागेल. BA साठी B+ A- असतं. सो आपला जो फॉर्म्युला आहे BA साठी सोल्युबिलिटी किंवा KSP काय येतो तर लक्षात ठेवा. डायरेक्टली फॉर्म्युले सांगतो मी आता. BA साठी तुमचा KSP येत असतो मित्रांनो S².
BA2 साठी जे काही डिसोसिएशन होतं B प्लस प्लस 2A मायनस याचा KSP येत असतो 4S क्यूब. याप्रमाणे BA3 साठी हा येत असतो B प्लस थ्राइस A मायनस KSP इज इक्वल टू 27S रेज टू 4. या पद्धतीने. किंवा B2A3 ज्याच्यामध्ये 5 पार्टिकल्स दिसतील तुम्हाला ट्वाइस B प्लस थ्राइस A मायनस इन दिस केस KSP इज इक्वल टू 108S रेज टू 5. आता हे जर तुम्ही पाठ ठेवलं तर तुमचं काम सोपं झालं ना. तुम्हाला इथं जो न्यूमेरिकल्सला वेळ द्यायचा आता हे मी तुम्हाला सांगतोय ट्रिक्स कशा पद्धतीने करायचं. जर तुम्ही हे पाठांतर ठेवलं आपला सॉल्ट कुठला आहे BA मग याचा काय येणार आहे KSP इज इक्वल टू S स्क्वेअर. मग S इज इक्वल टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ KSP. तुम्हाला ऑलरेडी KSP दिलाय पहा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP ची व्हॅल्यू येत आहे. किती दिले पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर 4.9 10 टू द पॉवर ऑफ -9. मित्रांनो याला सिम्प्लिफाय करूया आपण. ह्याला 49 करून टाकू. हा किती होईल 10 टू द पॉवर ऑफ -10. पहा 49 चा स्क्वेअर रूट किती 7 आणि 10 टू द पॉवर ऑफ -10 ला डिवाइड करायचं सरळ 2 ने ते किती येईल 10 टू द पॉवर ऑफ -5. किती आलं हे 7 × 10 टू द पॉवर ऑफ -5. कुठे आहे 7 × 10 टू द पॉवर ऑफ -5. हो हे खूप सोपं आहे. परत एकदा सांगतो सर न्यूमेरिकलची माझी भीती निघून जाईल का बाळा नक्की निघून जाईल. ताडे नक्की तुझी भीती निघून जाईल पण त्यासाठी तुला रेग्युलर व्हिडिओज पाहावे लागतील. रेग्युलर न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायला लागेल. हे क्वेश्चन्स तुम्हाला स्वतः पण सोडवून बघावे लागतील. फक्त व्हिडिओज पाहून कॉन्फिडन्स नक्की वाढेल. तुम्हाला ट्रिक्स नक्की माहिती होतील. आयडियाज नक्की माहिती होतील. तुमचं कॅल्क्युलेशन स्किल नक्की सुधारेल. पण स्वतः पण तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल ना हो की नाही. सो आता केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स अगदी फिंगर टिप्सवर येणार आहेत. हे सर्व PYQs आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत. पहा मी आता एका क्वेश्चन मध्ये बाकीच्या पण क्वेश्चनची पॉसिबिलिटी तुम्हाला सांगून दिली आहे की या 4 पैकी कुठल्याही सॉल्टसाठी तुम्हाला जर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट किंवा सोल्युबिलिटी वरती क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर तुम्ही लिहिणार का नाही बवड्या लिहितोय का नाही येस सर म्हणून कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. तुम्ही जर या टाइपने या मेथडने गेला तर 100% सक्सेस तुमचंच आहे. चलो कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग. हा पहा सॉल्ट दिलाय सोडियम फ्लोराइड अँड 0.02 HF वीक ऍसिड दिलाय. सो दिस इज अवर सॉल्ट दिस इज अवर ऍसिड. म्हणजे हा ऍसिडिक बफर आहे. त्याचा pKa पण दिलाय. तुम्हाला माहिती आहे सर्वांना आता आपला जवळपास हा 3रा व्हिडिओ आहे या टॉपिकचा. त्यामुळं pH ऑफ ऍसिडिक बफर इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. हा हेंडरसन हेसेलबाल्च इक्वेशन नुसारचा फॉर्म्युला आहे हो की नाही. व्हॉट इज दिस इक्वेशन हेंडरसन हेसेलबाल्च इक्वेशन. सो आता pH बरोबर आपल्याला काढायचं आहे. विचारलंयस ना pH ऑफ बफर सोल्युशन. pKa तुम्हाला दिलाय किती दिलाय 3.142 प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती दिले मित्रांनो 0. पहा लॉग लिहून ठेवतो मी अगोदर. लॉग ऑफ 0.04 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड किती आहे 0.02. माझ्या मते याच्या एवढं सोपं काहीच नाही कारण परत एकदा 3.142 प्लस 4/2 आहे होते बाकीच काहीच नाही. लॉग 2 परत एकदा मी म्हटलं लॉग पार्टच ठेवा 3.142 प्लस लॉग 2 किती असतो 0.3010. किती येईल मित्रांनो 0 2 + 1 3 4 3 + 1 4.3. सो आपला आन्सर येते पहा 3.4 च्या आसपास. कुठे आहे चेक करा. नाही 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 आहे कुठं बी बॉम्बे. सो खूप सोप्या पद्धतीने न्यूमेरिकल्स या सुद्धा टॉपिकचे आलेले होते. असंच न्यूमेरिकल तुम्हाला पण येणार आहे. डेन्सिटी फॉर्म्युला प्रत्येकदा सॉलिड स्टेटचा क्वेश्चन आला. आपण ऑलरेडी सॉलिड स्टेटचे 7 ते 8 व्हिडिओज बनवलेले आहेत ते जाऊन पहा. हे क्वेश्चन तिथूनच आलेले थोडंसं मर्जिंग झालेलं आहे कॉपी पेस्ट मध्ये. चलो नेक्स्ट व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन द अलोइज. सोल्युशनचा क्वेश्चन आला परत. अलोइज मध्ये सॉलिड इन सॉलिड असतं मित्रांनो किंवा समटाइम सॉलिड इन लिक्विड पण ते अमालगम असते. त्यामुळं हेच आपलं ऑप्शन त्याचं येणार. सोल्युशनचा क्वेश्चन होता हा पण. चलो आपल्या क्वेश्चन कडे आलो आपण. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी परत एकदा यस काढायचं मित्रांनो ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ऑर इलेक्ट्रोलाइट AB इफ इट्स सोल्युबिलिटी प्रॉडक्ट KSP दिलेला आहे. परत एकदा तसाच क्वेश्चन AB म्हणल्यानंतर याचं डिसोसिएशन कसं असेल A+
बी मायनस, म्हणजेच हे काय येणार आहे एस स्क्वेअर येणार आहे. के एस पी याचा किती येणार आहे एस स्क्वेअर. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कळलं त्यांचं काम सोपं झालं. एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के एस पी. पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर. स्क्वेअर रूट ऑफ के एस पी किती आहे 1.6 10 टू द पॉवर ऑफ -5. सिम्प्लिफाय दिस, याला 16 करून टाकू किती येईल मग. देअरफॉर एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू हा किती झाला मग -6. 16चा स्क्वेअर रूट किती येईल 4 आणि ह्याचा डिवाइड बाय 2 करा 10 टू द पॉवर ऑफ -3. हे तुमचं उत्तर असेल. कुठं आहे चेक करा. 4 into 10 to the power of -3. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरचा परत एकदा सेम टाइप ऑफ क्वेश्चन्स. What is the pH of 10 to the power of -8 molar HCl सोल्युशन म्हणते. सो pH काढायला सांगितलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ कोण H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असं असतं. सो निगेटिव्ह लॉग ऑफ किती घेणार आपण 10 टू द पॉवर ऑफ -8. तुम्ही समजू शकता याचा जर pH काढला आपण तो लगभग किती यायलाय 8 आणि हे प्लस इट मीन्स इट शुड बी 8. पण pH 8 असू शकतो का ह्या सोल्युशनला. सर का बरं नसू शकतो. pH 8 जर आपण धरला ग्राह्य तर हे कॉन्सन्ट्रेशन pH 8 म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे pH स्केलवरती pH 7 आहे म्हणजे न्यूट्रल, त्याच्यापेक्षा कमी आहे लेस दॅन 7 आहे म्हणजे ऍसिड, ग्रेटर दॅन 7 आहे म्हणजेच बेस आहे हो की नाही. सो pH जर 8 आहे 7 पेक्षा जास्त आहे 8 म्हणजे हा तर झाला बेस. मग सर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे ऍसिडचं तर राहिलंच नाही. याचा अर्थ हे सोल्युशन खूप डायल्यूट आहे. पण इथं तर लिहिलंय HCl म्हणून. याचा अर्थ वॉटरचे H प्लस आयन काहीतरी असतील ते नेग्लेक्ट करता येणार नाही. त्यामुळं pH हा 8 असू शकत नाही कारण तो बेसिक कडे चालला. pH हा 7 पेक्षा कमी असावा लागेल. सो इट शुड बी लेस दॅन 7 इज द राईट आन्सर. इथं नाही येते आय हॅव टू करेक्ट दॅट. लेस दॅन 7 इज आवर राईट आन्सर. कारण ऍसिड आहे म्हणजे न्यूट्रलच्या आतलाच pH आपल्याला त्याच्या जवळपास का असेना ठेवावा लागेल हो की नाही. pH 8 नसू शकतो. नेक्स्ट कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट. ओके क्वेश्चन ऑलरेडी इथं दिसत आहे तुम्हाला. आपण हा करेक्ट करूया. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड इफ इट इज 0.05%. पहा पर्सेंट डिसोसिएशन दिले मित्रांनो 0.05% आणि विचारलंय काय डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे Ka काढा म्हणताय. Ka इज टू बी कॅल्क्युलेटेड. वीक मोनोबेसिक ऍसिड कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे 0.02 मोलार. सो एवढा डाटा सफिशियंट आहे आपल्याला. सगळ्यात अगोदर आपल्याला इथं अल्फाच नाही दिलं. सो अल्फा कसं काढतात. अल्फा काढतात कसं तर तुमच्याकडं अल्फा काढण्यासाठी पर्सेंट डिसोसिएशन बाय 100 हा फॉर्म्युला असतो. पर्सेंट डिसोसिएशन तुमचं किती आहे 0.05 डिवाइड बाय 100. विद्यार्थी मित्रांनो हे किती येतं तर हे येतं 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 कारण हे -2 हे -2. ओके तुमच्याकडे आता अल्फा पण आहे. मग राहिलं काय प्रश्न आता कॉन्सन्ट्रेशन साठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. देअरफॉर सी इज इक्वल टू Ka अपॉन अल्फा स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर. खूप सोपी पद्धत. परत एकदा डिसोसिएशन कॉन्स्टंट किती आहे मित्रांनो. मला वाटतं काय काढायचं आहे कॉन्सन्ट्रेशन दिलंय थोडंसं आहे त्याच फॉर्म्युल्यानुसार पुढे जावं लागेल कारण आपल्याला Kaच काढायचं आहे. ओके सफिशियंट फॉर्म्युला आहे Ka इज इक्वल टू अल्फाचा स्क्वेअर घ्या मित्रांनो 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -4 होल ब्रॅकेट स्क्वेअर कारण अल्फा स्क्वेअर इथं अल्फा आहे. कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 आहे. सो फायनल आन्सर बोला पटकन. 5चा स्क्वेअर किती येईल 5 5 25. ओके आणि 10 टू द पॉवर ऑफ -4चं काय करायचं आहे इंटू 2 करायचं आहे -8. सो ओव्हरऑल हे -8 आणि हे -2 ह्याला पण 2 करून टाकू. -8 आणि हे -2 किती झाला 10 टू द पॉवर ऑफ -10 झाला. राहिला काय आता पण 5 5 25 केलाच होता पण 25 दोन्ही 50 हे असणार आहे 50. पण आपल्या पॉवर चारही ऑप्शन मध्ये -9 आहेत. सो ह्याला थोडंसं मोठं करायचं आपल्याला 10 टू द पॉवर ऑफ -9 म्हणजे हा नंबर छोटा होईल. मग 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -9 कुठं आहे ऑप्शन डी मध्ये आहे. या पद्धतीने तुम्हाला या न्यूमेरिकलचे आन्सर्स काढता येतात. लेट्स मूव ऑन.
A buffer solution contains equal concentrations of weak acid and its salt with strong base. पहा आपल्याला जो फॉर्म्युला आहे काय आहे फॉर्म्युला pH is equal to pKa plus log to the base 10 of concentration of salt upon acid. weak acid असल्यामुळे ऍसिडिक बफर आहे आणि तो काय म्हणतोय बरं अजून काय दिलंय बघू कॅल्क्युलेट द pH ते तरच काढायचं आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड Ka दिलाय मित्रांनो पहा pKa काय असतो तर निगेटिव्ह लॉग ऑफ Ka असतो सो इथं पण आपला गोळ झाला निगेटिव्ह लॉग ऑफ Ka घ्यावा लागेल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट टू ऍसिड हे काय आहे इक्वल आहे मग ह्याला डायरेक्ट लिहू कमी लॉग 1 हो की नाही कारण हे जेवढे तेवढंच हे म्हणजे हे डिव्हिजन काय येईल 1 बर निगेटिव्ह लॉग ऑफ Ka दिलाय तुम्हाला लॉग ऑफ किती आहे 1.8 10 टू द पॉवर ऑफ -5 प्लस लॉग 1 किती असतो मी मगाशी सांगितलं लॉग 1 किती असतो बोला लवकर 0 लॉग 2 किती असतो 0.3 लॉग 3 किती असतो 0.47 लॉग 4 किती असतो 0.60 या पद्धतीने तुम्हाला जायचंय सो इथं तुम्हाला आता हे लॉग 1 तर 0 झाला म्हणजे ह्याचा तर विषयच मिटला आता राहिला प्रश्न हे बार 5 ला इकडे निगेटिव्ह आहे म्हणजे हे किती झालं 5 मायनस लॉग ऑफ 1.8 परत एकदा सांगतो लॉग 1 0 आहे लॉग 2 किती आहे 0.3 मग लॉग 2 जर 0.3 आहे तर लॉग 1.8 त्याच्यापेक्षा थोडासा कमी असला पाहिजे तो किती आहे थोडासा कमी आपण किती घेऊयात 0.3 घ्यायच्या ऐवजी 0.255 असं काहीतरी घेऊयात तर ह्याचा आन्सर किती येईल 0.3 जरी तुम्ही याच्यातून वजा केला तर हे किती येत आहे 4.7 च्या आसपास यायला पाहिजे ह्याला राऊंड ऑफ जरी 0.3 धरलं तरी 4.7 च्या आसपास तुमचं pH यायला पाहिजे कुठं आहे का बघा 4.7 हे पाहिजे सो तुमचं उत्तर हेच येणार आहे लक्षात ठेवा लॉग साठी अडून नाही बसायचं कारण आपली सीईटी ही अरिथमेटिक कॅल्क्युलेशनला जास्त प्रोत्साहन नाही देत तुमचे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे का त्याच्यानुसारच तुमचा स्कोअर बूस्टर ठरणार आहे सो सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं काही लॉग पाठ करून टाका सगळ्यात सोपा फॉर्म्युला चलो नेक्स्ट which from the following equations represents the relation between solubility and solubility product for a salt of B3A2 परत एकदा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की ती ट्रिक हे पाठांतर ठेवूनच द्या मित्रांनो ह्याचं डिसोसिएशन कसं होईल 3 moles of B plus and 2 moles of A minus सो इथं सोल्युबिलिटी काय झाली 3s इथं काय झाली 2s समजून घ्या मित्रांनो KSP काढायचं आपल्याला KSP चा फॉर्म्युला असतो x रेज टू x इंटू y रेज टू y इंटू s रेज टू x प्लस y सो आपली x व्हॅल्यू इथे आहे y व्हॅल्यू इथं आहे पुट द व्हॅल्यू x व्हॅल्यू किती आहे इथं नंबर ऑफ मोल्स साठी 3 रेज टू 3 y व्हॅल्यू किती आहे 2 रेज टू 2 s रेज टू 3 प्लस 2 मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना याचं कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं 3 चा क्यूब किती आहे 27 2 चा स्क्वेअर किती आहे 4 s चा रेज टू पॉवर किती झाला 5 सो याचा आन्सर काय येतं पहा 27 गुणिले 4 हे येतं 108 इंटू s रेज टू 5 सो काय आलं पहा 108 s रेज टू 5 पण आपल्याला सोल्युबिलिटीला डाव्या बाजूला घ्यायचं आहे देअरफॉर काय येईल s इज इक्वल टू ह्याचा 5th रूट घ्यावा लागेल समोरच्या नंबरचा KSP हा इकडून तिकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल 108 आणि ह्याचा काय करावं लागेल 5th रूट घ्यावा लागेल इट मीन्स 1/5 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तुम्ही चेक करू शकता KSP बाय 108 1/5 मला वाटतं हेच ऑप्शन आहे पुढे जायची गरज नाही एकच कॅल्क्युलेशन मध्ये करेक्ट आन्सर असणार आहे हो की नाही सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन वन्स अगेन A buffer solution prepared by mixing 0.01 molar HCN solution, okay, and 0.02 molar NaCN हा salt आहे तो acid आहे. Ka for HCN हा Ka पण तुम्हाला दिलेला आहे. What is the concentration of H plus ions in the solution? So थोडंसं आणखी जॉइंट मध्ये एकापेक्षा जास्त तुम्हाला कॅल्क्युलेशन ते विचारत आहेत अगोदर आपण काय करूयात pH काढूयाचा ट्राय करूयात की pH काय pH ऑफ द ऍसिडिक बफर इज pKa प्लस log to the base 10 of concentration of salt upon concentration of acid हा आहे मित्रांनो तुमचा इक्वेशनल फॉर्म्युला परंतु आपल्याला Ka दिलाय सो आपल्याला हे परत एकदा निगेटिव्ह log of Ka प्लस ह्याच्या व्हॅल्यूज ठेवून देऊयात आपण
किती आहे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन पहा 0.02 आहे मित्रांनो लॉग ऑफ 0.02 आणि ॲसिड किती आहे 0.01 आहे. के एची पण व्हॅल्यू ठेवतो मी इथं निगेटिव्ह लॉग ऑफ के ए किती दिला होता 6.6 10 टू द पॉवर ऑफ -10 आणि हे तर तुम्हाला माहिती आहे आता हे किती येईल लॉग 2 येईल प्लस डायरेक्ट घेऊ का मग 0.3010 घेऊन टाकू. आता ह्याला पण तुम्हाला सॉल्व करायचे पहा हे किती येणार आहे बार 10चं मायनस बाहेर आहे म्हणजेच 10 मायनस लॉग 6.6 मी परत एकदा सांगितलं की लॉगच्या राऊंड ऑफ व्हॅल्यूज जरी पाठ ठेवल्या तरी चालतील तुम्हाला कारण लॉग 2 0.3 आहे लॉग 1 0 आहे लॉग 4 बोला 0. पटकन बोलायचं आहे लॉग 4 माहिती असेल तर सांगा. मग त्या पद्धतीने लॉग 7 किती येत आहे 0.84 येत आहे. मग लॉग 7 0.84 येत आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी घेऊ लॉग 6 किती येत आहे 0.64 किंवा 6.9 या पद्धतीने त्याच्या आसपास घेता येईल तुम्हाला. मग याच्यातून आपण मायनस किती करू शकतो 0.8च्या आसपास मायनस करून टाकूयात. 0.8 जर गेला तर किती राहतो आणि त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे. ओव्हरऑल तुमच्या लक्षात येईल किती येऊ शकतं. आता हे झालं तुमचं pH. ओके आता एकदा pH आला की pH वरून काय काढायचं आहे निगेटिव्ह लॉग ऑफ pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग H प्लस बरोबर काय येईल जे काय pH येईल त्याचा अँटी लॉग ऑफ pH करावं लागेल. सो ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. नाही झालं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचा आन्सर नक्की देईल मित्रांनो. तोपर्यंत आपण मला वाटतं की आजचे हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील आणि जर हे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडत असतील किंवा आवडले असतील तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहताय पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट डेली आपले व्हिडिओज येत आहेत पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही. का बरं मिळत नाही कारण तुम्ही बेल आयकॉनला अजून पण क्लिक केलेलं नाही. सो अजून पण बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर लगेचच करा कारण डेलीचे व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा वेळ वाचेल. एकदम बॅकलॉग जो कंप्लीट करायचा त्याचा लोड घेण्यापेक्षा डेली व्हिडिओज पहा तुमची तयारी चांगली होईल. ठीक आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन क्वेश्चनसह.